ते कशाला निवडून आलेत नगरसेवक? हे नगरसेवक कशाला निवडून आलेत? तुम्ही सुप्रीम कोर्टात जाता, 2800 कोटी रुपयाचा TDR देण्याचा काय बोलाचाली करता. महासभा अस्तित्वात असते, एवढा मोठा TDR जाणार आहे, तुम्हाला महासभेची परवानगी घ्यायला नको? कायद्यान्वये तुम्हाला महानगरपालिकेचा 1 रुपयाही खर्च करायचा असेल किंवा द्यायचा असेल किंवा उलाढाल करायची असेल तर तुम्हाला महानगरपालिकेची परमिशन घ्यावी लागते. फॉरेस्टमध्येही तसंच केलं. हे अमेझॉनचे 50 शेल्टर आले. शेल्टर खाली काय 50 अधिकारी नेऊन बसवणार आहात? लोकांचे जीव महत्वाचे आहेत की तुमचे चोचले महत्वाचे आहेत? आणि हे कुठलं उत्तर आलं की माळवी बघणार आहे? माळवीचा काय संबंध? मनीष जोशी जबाबदार आहे, सचिव तो आहे. सचिवाने अशी उत्तर तुम्ही महासभेला पहिल्यांदा माहिती का नाही दिलीत? उद्या विधानसभेमध्ये एखादा विषय आणला आणि एखाद्या मंत्र्यांनी सांगायचं की मी नाही बोलणार, मुख्यमंत्री येऊन बोलणार आहेत, मुख्यमंत्री 4 दिवसांनी बोलणार आहेत, आम्ही विषयाला हातच नाही घालणार. म्हणजे महासभेतल्या नगरसेवकांना फक्त येडं करण्याचं काम सध्या चालू आहे. दोन्ही महासभेमध्ये आम्ही असे विषय दाखवून देऊ ज्याच्यामध्ये छालम झोल आहे. त्या झोल लपवण्यासाठी म्हणून यांना विचारांना सगळ्या नगरसेवकांना अंधारात ठेवण्यात येतं. नगरसभे काही इतके डीप जात नाहीत की या विषयाचं गोष्ट. 50 शेल्टर कशाला देणार आहेत अमेझॉन? काय कारण काय? एकदम त्यांना कुठलं प्रेम आलं ठाणेकरांबद्दल? आज ठाण्यात तसंच पाणी कमी आहे. मानता की नाही ठाण्यात पाणी कमी आहे? एक तरी पत्रकार सांगेल का ठाण्यात पाणी आहे म्हणून? मग असं असताना 12 MLD पाणी दररोज द्यायचं. आणा ना, गव्हर्नमेंटकडनं आणा 12 MLD. एवढा मोठा फायदा जर गव्हर्नमेंटला होणार आहे, महाराष्ट्र सरकारचं जगभरात नाव होणार आहे, आणा 12 MLD पाणी. आणि ठाणेकर देत आहेत म्हणून अजून 12 MLD घ्या, म्हणजे 24 करा. हे ठाण्याची तरतूद तरी होईल. त्या भागाचं टेम्परेचर 3 ते 5 किलोमीटरने वाढणार आहे. आता हे बघा, यांनी शॉर्ट मध्ये सांगितलं, हा मॅप आहे ना, हा तुम्ही तुमच्याकडे घ्या.